आजच्या का नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान असं पद्धतीने का व्हिडिओ वगैरे आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला म्हटला तर सर्व का आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला मित्रांनो, तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो, अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करतात। जर तुम्हाला फ्री मध्ये जे का कॅपकट एपीके किंवा अलर्ट मोशन प्रो एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करतात मित्रांनो। टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला मित्रांनो। जर तुम्हाला म्हणजे का आपला व्हिडिओ वगैरे लेट वगैरे येत होते मित्रांनो, आपला जे का थोडंफार आपला मोबाईलचा प्रॉब्लेम चालू होता, त्यामुळे आपला जे का व्हिडिओ वगैरे लेट येत होते मित्रांनो, आपलं थोडंफार आपला इथून पण आपला जे का प्रयत्न करू की आपण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करू मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात अगोदर अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर आज जे का प्रीसेट मध्ये याचं मित्रांनो, प्रीसेट मध्ये आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे बेट मार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर बेट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं का फोटोज ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला मित्रांनो। मग आपला जे फर्स्ट नंतर प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर सॉन्ग वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे व्हिडिओ दिला मी इथं जे का व्हिडिओला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं का व्हिडिओ वगैरे ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे व्हिडिओज मध्ये सॉन्ग रिप्लेस करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपलं ते व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे खालून 2 नंबरचं ऑप्शन जसं की एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे मित्रांनो, त्या एक्स्ट्रा ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो, तो लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फर्स्ट ला जे सॉन्गची लेअर आहे मित्रांनो, त्या सॉन्गच्या लेअर असतं जे खालच्या व्हिडिओला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं जे दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे का फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला 2.29 बीटला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो। मग आपला जे का तुमच्या आवडीचे फोटोज आहेत मित्रांनो, त्या फोटोजला ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे तुमची फोटो आहे त्या फोटोला असं सिलेक्ट करायचं, सिलेक्ट करून आपला ऍड करून घ्यायचा। अशा ऍप प्रकारे ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का सेकंड बीटला फोटोचा पुढचा पडा त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं, फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो। मग आपला जे का असे फोटो दिलेला मित्रांनो, त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं, फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। आणखी आपला जे का दोन बटन आपण अशा प्रकारे फुल स्क्रीन मध्ये सेट करून घेऊ शकता मित्रांनो। मग आपला जे सेकंड बीटला जायचं, फोटोचा पुढचा पडा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर आणखी आपला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो। मग आपला त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर सेकंड बीटला जायचं मित्रांनो। मग आपला जो फोटोचा पुढचा पडा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। मग प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो। मग आपला जो फोटो या फोटोला ऍड करायचं, सेकंड बीटला फोटोचा पुढचा पडा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर असं 2 बटन स्क्रॉल करून जे आपल्या हिशोबाने अशा प्रकारे फुल स्क्रीन मध्ये सेट करून घेऊ शकता मित्रांनो। जसं मी फोटो वगैरे ऍड करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो, त्या अशामध्ये तुम्ही पण लवकर जे अशा प्रकारचे फोटो वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर जे अशाच प्रकारे एकदम छान असे फोटो वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो तुम्ही। तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सर्व ग्रुप्स आहेत मित्रांनो, अशा प्रकारचे 4 ग्रुप्स आहेत। 4 ग्रुप्स मध्ये तुमचे फोटोज रिप्लेस करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे 4 ग्रुप्सला असं ऑन वगैरे करून घ्यायचं मित्रांनो। असं ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे 4 ग्रुप एक छान असे दिसून जातील मित्रांनो। मग आपला जे फर्स्टला नंतर जे खालच्या ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। जे खालची फोटो मित्रांनो ह्या फोटोला डिलीट करायचं। मग आपल्या फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो। मग आपला जे तुमच्या आवडीचे फोटो मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर फोटोला प्रेस करायचं। मग आपला जे खालच्या फोटोला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मोअर ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे का आपल्या हिशोबाने पण सेट करून घेऊ शकता मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अशा प्रकारे सेकंड नंबरचा ग्रुप आहे मित्रांनो, त्या ग्रुप वरती क्लिक करायचं। एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला डिलीट करायचं। डिलीट करण्याचा फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपलं जे का तुमचे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्टच्या बीट पर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मोअर ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे का आपल्या हिशोबाने जे खालच्या आपला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे 3 नंबरचा ग्रुप आहे मित्रांनो, त्या 3 नंबरच्या ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती क्लिक करायचे, फोटो त्या फोटोला डिलीट करायचं। मग आपल्या प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का तुमची फोटो त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे लास्टच्या बीट पर्यंत जे बीटला जायचं मित्रांनो। मग आपल्या जे जिथं पण आपल्या लेअर आहे मित्रांनो तिथपर्यंत जे फोटो ठेवायचं। जे पुढचा पडा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मोअर ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे वरच्या आपला असं सेट करून घेऊ शकता मित्रांनो। सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्ट उरलेली एक
ग्रुप आहे मित्रांनो, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो, खालचे फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं. मग आपलं फर्स्टला प्लस सेकंडवरती क्लिक करून मिळायचं ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोलाच ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जिथं पण आपल्या लेअर आहे मित्रांनो तिथंपर्यंत जे फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्या. जिथंपर्यंत लेअर आहे तिथंपर्यंत जे फोटो ठेवून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे फोटो त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का अशा प्रकारे खालच्या आपल्या फोटोला पण सेट करून घ्या. सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे लहान वगैरे झाले असतील तर मित्रांनो मग आपल्या जे का बीटला यायचं मित्रांनो. बीटला आल्यानंतर त्या ग्रुपवरती क्लिक करून ओढून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे का बीटला आल्यानंतर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं का ओढून घ्यायचं मित्रांनो. जसं मी ओढून वगैरे घेतलेला मित्र त्याच्यामुळे तुम्ही पण लवकर असं फरक ओढून वगैरे करून घ्या मित्रांनो. मग आपला जे का असं एकदम छान जे फोटो वगैरे पण ॲड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आपले जे का अशा प्रकारचे फोटोज जर तुमचे वेगळे असतील तर वेगळे ॲड करून घेऊ शकता. जसं की तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये बघितला एकच फोटो होती तर एकच फोटो पण ॲड वगैरे करून घेऊ शकते मित्रांनो. जे आपल्या हिशोबाने फोटो वगैरे सेट करूनच घ्यायचं मित्रांनो. मग आपला फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे अशा प्रकारे दोन पण देखून तिच्या भेटल्या प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मिळायचे ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला इथे एक ओव्हरले व्हिडिओ दिला मित्रांनो. ह्या ओव्हरले व्हिडिओला पण ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे आपल्या ब्लेंडिंग ऑपोसिटीवरती क्लिक करायचं का लाईटिनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्या. स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असे पण जे का दिसून जाईल मित्रांनो. मग आपला असं प्रत्येक 5.02च्या बेटला जायचं मित्रांनो. मग आपला जे ओव्हरले व्हिडिओ त्याला 2 पार्टमध्ये कट करायचं. 2 पार्टमध्ये कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला ब्लेंडिंग ऑपोसिटीवरती क्लिक करून जे ऑपोसिटी आहे मित्रांनो ते आपल्या हिशोबाने जे 75 ठेवून घ्यायचं. मग आपला असं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे सर्व फोटोज आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं जे सेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे आपले 1 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं जे बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं जे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे आतापर्यंत जे फोटो वगैरे ॲड केलेले आहेत मित्रांनो सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे हे जे काय 1 नंबरचा इफेक्ट कॉपी केलेला आहे मित्रांनो त्याच इफेक्टला सर्व फोटोजमध्ये ॲड वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. जसं की तुम्हाला आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे सर्व फोटोज आहेत सर्व फोटोज ना अशाच प्रकारे जे इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे करून घ्या मित्रांनो. मी पण लगेच इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. मग आपला असं इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का अशा प्रकारे लेअर आहे मित्रांनो या लेअरला वरच्या असं सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्टला जायचं मित्रांनो. लास्टला नंतर ह्या लेअरला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं पण जे आपला जे फोटोजवरती ग्लो वगैरे पण येऊन जाईल मित्रांनो. मग आपला जे व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीची व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.